हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला आता खरं तर आपण सुरुवात करूया। ऍक्च्युली आता ना वाजलेले आहेत 11:15, म्हणजे 11:20 झालेले आहेत। तुम्हाला दिसत असेल हा सेल्फी कॅमेरा आहे, त्यामुळे मागे वॉच मध्ये उलट दिसते। मग 5 मिनिट माझ्याकडे पुढे आहे। सो सकाळचे 11:15 वाजलेले आहे आणि सगळ्यात आधी गुड मॉर्निंग। तर बघा, घरातली बऱ्यापैकी कामं माझी आवरून झालेली आहे। कपडे बाकी आहेत, पण ते माझं असं म्हणणं आहे की मी ते आता नंतर करते। तर पोछा वगैरे मारून झालेला आहे आणि किचन वगैरे सगळं घर साफसुथरं झालेलं आहे। सो चला मग आता ना खरं तर सकाळी सकाळी एक पार्सल आलेलं आहे। सो ते मला ओपन करायचं होतं खरं तर, म्हणूनच मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आणि श्री गेलेला आहे स्कूलला। ऍक्च्युली एवढ्यात ना बऱ्याचदा तो व्हिडिओमध्ये दिसत नाही, सो बरेच जण त्याला मिस करतात। बट असं एखाद्या वेळेस जर का मी संध्याकाळचा एखादा व्हिडिओ शूट केला तर नक्की त्याला व्हिडिओमध्ये घेईल। तर चला मग आता खरं तर ना हे जे काही पार्सल आहे ना, तर ते मी मिशोवरून मागवलेलं आहे। ऍक्च्युली मिशोवरून दोनदा मागवलं, मागे दोनदा वाईट अनुभव आला आणि मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केला। खरं तर फर्स्ट टाइम ब्लाउज पीस नव्हता, सेकंड टाइम ब्लाउज पीस होता, पण कलर कॉम्बिनेशन मला काही एवढं आवडलं नाही। तरी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तू ठेव, तुला छान दिसेल तो कलर, पण तो खूप असा मरून होता। सो त्यामुळे मग मी तो रिटर्न केलेला आहे आणि दुसरं प्रॉडक्ट मागवलेलं आहे, ते सुद्धा मिशोवरून। आता हे लास्ट टाइम मागवलेलं आहे मिशोवरून। जर आता चांगलं आलं तर नेक्स्ट टाइम मागवायचं का नाही तो विचार करेल, पण आता जर चांगलं आलं नाही तर मग परत काही मागवायचं नाही असं तर मी ठरवलेलं आहे। बट ठीक आहे, चला आधी ओपन करून बघूयात की ते कसं आहे कसं नाही ते। ठीक आहे, सो चला मग आता आपण ओपन करूयात। तर चला मग आधी ओपन करूयात आपण। तर बघा, खरं तर मी साडी मागवलेली आहे। जसं तर आता ओपन केलं त्याचा कलर खूप छान दिसतोय, कारण की ना ही जी काही बॅग आहे ना मिशोची, तर इकडच्या साईडने ती काही एवढी डार्क दिसत नाही। त्यामुळे पार्सल आल्यापासून मला असं वाटत होतं की ती फेंट तर नसेल ना, डार्क असेल की नाही असं। बरं ठीक आहे, चला म्हणून खरं तर मी ओपन करण्यासाठी थोडी घाई पण केली की चेक करून बघूया। सो यामध्ये बघा एकदम फेंट फेंट दिसत होती, पण यामध्ये खूप छान फ्रेश अशी डार्क दिसते। सो कलर तर मला तसा खूप आवडलेला आहे। आता आपण ते ओपन करून बघूयात। खरं तर मी आता कपड्याची क्वालिटी बघते आधी। कपडा छान आहे बघा, तुम्हाला बघितल्या लक्षात येईल की असा मस्त खरं तर ना बनारसी सिल्क कसं असतं ना त्या टाईपमध्ये आहे, शायनी आहे, खूप छान दिसेल असं लग्न असेल किंवा सण वगैरे असेल तर। आणि खरं तर ऑरेंज कलर माझ्याकडे नव्हता आणि मला नेमकी साड्या बघता बघता ऑरेंज कलर दिसला। सो म्हटलं चला ऑरेंज कलरची मागून तर बघूया, चांगली असेल ते ठीक आहे, नसेल तर मग रिटर्न देता येईल। काठ छान असे बघा, जांभळ्या कलरचे आहे। आता मला तर असं वाटायला लागलेलं आहे की शॉपमध्ये शॉपिंग करण्यापेक्षा ना ऑनलाईन परवडायला लागले। कारण होतं काय की जर आपल्याला नाही आवडली तर आपण रिटर्नला टाकू शकतो, म्हणजे ते डिलिव्हरी पण देतात आणि रिटर्न असेल तर घेऊन पण जातात। काही त्यांचं नसतं की का रिटर्न देताय वगैरे, असं काहीच नसतं रिझन। आपण तिथे फक्त सिलेक्ट करायचं, कलर नाही आवडलं काय नाही तर ते लगेच रिटर्न जातंय। खरं तर नाही तर असं शॉपमध्ये सुद्धा कसं होतं ना की आपल्याला टाइम काढून पुन्हा शॉपमध्ये जावं लागतं। ते पण त्यांचं म्हणजे बऱ्याच दुकानवाल्यांचं असं असतं की सकाळी सकाळी तरी रिटर्न करू नये, किंवा मग त्यांचं काहीतरी टाइमिंग असतो तरी रिटर्न करताना पण ते रिटर्न पूर्ण घेत नाही, एक्सचेंज म्हणजे ती देऊन आपण दुसरी घ्यायची असते, पण ते पैसे आपल्याला कधी रिटर्न देत नाही। तसं यांचं काही नसतं, हे घेऊन जातात आणि पैसे आपल्या अकाउंटला आरामशीर जमा सुद्धा होतात। बट असं चला आता आपण ही साडी खरं तर ओपन करून बघूयात, कारण की मला पण ना आता यामध्ये ब्लाउज पीस आहे की नाही ते चेक करायचं आहे। कारण आता साडी छान आहे, कपडा छान आहे, कलर कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर आहे आणि एकदा वाईट अनुभव आलाय की त्याच्यामध्ये ब्लाउज पीसच नव्हता आणि ती साडी मला खरं तर खूप आवडली होती। त्यामुळेच खरंच झालं कसं, आपण म्हणतो ना की पहिल्यांदा एखादी गोष्ट आवडली ना, एखादा कलर असो, काही पण असो, टॉप कुर्ती काही पण असो, पण ती बघितल्यावर दुसरीनं आपल्या मनातच बसत नाही। आणि तसंच माझं झालं की तो जांभळा कलर जो आधीचा होता ना, पर्पल, इतका मस्त होता आणि ते सिल्वर आणि ते कॉम्बिनेशन जेवढं मॅच होत होतं ना तेवढं ते रेड मध्ये होत नव्हतं। सो त्यामुळे मग ती रिटर्न झाली। आता आपण हे ओपन करूया। ते बघा छान दिसते खरं तर। हे बघा जे काही काठ आहे ना, खरं तर ते दोन्ही पण सेमच आहे, त्यामुळे डिझाईन बनवायला आपल्याला काही टेन्शन नाही। कारण बऱ्याचदा काय होतं की एक साईडचा खूप मोठा काठ असतो, एक साईडचा एकदम छोटासा असतो, मग ते छोट्या काठापासून कशी डिझाईन बनवावी हेही समजत नाही। आणि मोठा काठ आपण आजकाल तर बरेच जण स्लीव्हजलाच घेत असतो, त्यामुळे बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो। बट असो, मला असं वाटतं यात ब्लाउज पीस आहे, तरी पण एकदा व्यवस्थित चेक करूया।
हे बघा, आता ही नेस्ती साईड आहे. कलर खरंच खूप सुंदर आहे, व्हिडिओत पण छान दिसतोय, ओरिजिनल पण खरंच छान आहे. बघा इथे पूर्ण बुट्टे बुट्टे आहेत, पूर्ण साडीला नाहीये बरं का, पण नेस्त बऱ्याचशा साईडला नाहीये. नंतर माझ्या मते ना थोडंसं पदराच्या जवळ जवळ आहे, बट ठीक आहे, ती प्लेन पण अशी छानच दिसते कारण कलर कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर हे बघा, हा आहे पदर, इथून पदर स्टार्ट होतोय. मी म्हटलं ना ब्लाउज पीस बघा, फायनली ह्या साडीवर ब्लाउज पीस आलेला आहे. ऍक्च्युली कलर कॉम्बिनेशन, कपडा, कलर सगळं छान आहे. सो पर्सनली मला ही साडी खरंच खूप आवडलेली आहे. ब्लाउज पीस पण बऱ्यापैकी मोठा आहे बघा, आणि त्यातला पण एक साईडला बघा काट आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आहे, म्हणजे काहीच टेन्शन नाही. एक साईडचा काट स्लीव्हसाठी घेता येईल, एक साईडचा बॅकनेक डिझाईनसाठी घेता येईल. आणि खरंच खूप सुंदर. खरं तर साडीचा थोडासा कपडा वापरून पण याच्यावर डिझाईन ना खूप छान दिसेल. बघा कलर कॉम्बिनेशनच खूप सुंदर मॅच होते, ऑरेंज आणि हा जांभळा कलर. सो मला आता खरंच खूप पर्सनली आवडलेली आहे. आणि आता लवकरात लवकर मी ब्लाऊज सुद्धा स्टिच करेन, कारण आता कुठला पुढे जर सण येत असेल तर घालायला, नाहीतर काय होईल की ब्लाऊज रेडी नसेल तर मग मला ही साडी घालताच येणार नाही. सो तसं व्हायला नको. सो त्यासाठी लवकरात लवकर याचा नक्कीच ब्लाऊज स्टिच करेल, आणि त्याचा कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशी काठपदर साडी असेल, काठ पण आहे, साडीचा कपडा पण वापरायचा असेल तर कॉम्बिनेशन साईड डिझाईन कशी बनवावी तर हे सहज लक्षात येईल. त्याचबरोबर ट्रेंडिंग डिझाईन सांगणार आहे, जेणेकरून आत्ताची जरा छान दिसेल, म्हणजे युनिक दिसेल सगळ्यांपेक्षा. त्याच डिझाईन नाही, आपण काहीतरी वेगळी डिझाईन बनवू, कारण की माझीच साडी आहे, त्यामुळे मला जसं हवं आहे तसं मी नक्की डिझाईन बनवू शकते. कारण होतं कसं ना, कस्टमरचं असेल ना तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार डिझाईन बनवावी लागते. सो त्याला काही ऑप्शन हा नसतं. पण खरंच पॉसिबल ही साडी खूप आवडलेली आहे. खरं तर असं वाटतं की ती छान पण दिसेल. हे बघा मस्त आहे, कलर कॉम्बिनेशन पण छान आहे, हे वर्क पण छान आहे, आणि खरंच खूप मस्त साडी आहे. आणि ना खरं तर याची प्राइस आहे ना, तुम्हाला वाटत असेल की खूप आहे का, खूप आहे, खूप काही नाही प्राइस. थांबा एक मिनिट, मी चेक करून सांगते तुम्हाला. आधी ही साडी पण आता साईडला ठेवून घेते, नाही तर मग पुन्हा कसं ना ती इथे तिथे पडले की पूर्ण घडी घालावं लागेल. आता तशी थोडीफार तरी म्हणजे मी पूर्ण ओपन नव्हती केली, 2 लेअर मध्ये फक्त चेक केली. मला ब्लाऊज पीस चेक करायचा होता आहे की नाही, आणि काही फॉल्टी पण नको साडी ना. सो ते पण आपण खरं तर इथे चेक करून घेतलेलं आहे. सो खरंच खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. आणि मी म्हटलं की सणाला वगैरे अशी साडी नक्कीच आपण घालू शकतो. आता लग्नाचं सीझन येत आहे तर लग्नात पण घालू शकतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे खरंच ऑरेंज कलर नव्हता, तर खूप सुंदर आहे. पण खूप डार्क तर नाही वाटणार ना, तसं नाही वाटणार असं वाटतंय. ट्रॅडिशनल म्हटलं की ठीक आहे, छान दिसेल. मला तर खूप आवडली आहे. तुम्हाला कशी वाटली ही साडी तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. सो मी म्हटल्याप्रमाणे आता मी याची प्राइस तुम्हाला सांगते. खरं तर ना मी तुम्हाला याची जर का कोणाला ही साडी घ्यायची असेल ना, कारण की खूप काही महाग नाहीये, तर तुम्ही घेऊ शकता. मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल डायरेक्टच. एक मिनिट चेक करते. तर मी आता ना खरं तर स्क्रीनशॉट तुम्हाला इथे शेअर करते. त्यामध्ये ना खरं तर भरपूर कलर पण आहे. ब्लॅकमध्ये ना 2 कॉम्बिनेशन आहे, ग्रीन पण आहे, ब्ल्यू पण आहे. म्हणजे तुम्हाला त्यातली कुठली पण आवडत असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. हाच कलर घेतला पाहिजे असं काही नाही, ऑप्शन आहे. 6 कलर आहेत अजून. ग्रीनमध्ये 2 पॅटर्न आहे, ब्लॅकमध्ये 2 आहेत. म्हणजे काट आणि थोडं वर्क डिफरंट आहे. तर त्याची प्राइस तशी थोडीफारच चेंज होते, जास्त काही होत नाहीये. 50 रुपये इकडे तिकडे होते. तशी एक ब्लॅक कलरची आहे बघा, ती पण खूप सुंदर वाटते, छान असं वर्क पण आहे त्यावर. त्यानंतर हे बघा, ही ब्ल्यू कलरची पण आहे एक. आणि मी म्हटलं होतं ना की ग्रीन आहे बघा, ते जवळ तर दाखवलेलीच नाही, ती डायरेक्ट असं घालूनच दाखवलेली आहे. ठीक आहे. पण मी ही ऑरेंज मागवली होती. सो त्याची प्राइस तुम्हाला दिसत असेल, आता उलट दिसते पण मी स्क्रीनशॉट तुम्हाला साईडला डिस्प्ले करते. तर ते 558 आहे. सो म्हणजे 558, म्हणजे 560 म्हटलं तरी चालेल. तर 560 रुपयाला तर मी तर म्हणेन एवढी भारी साडी खरंच येऊ शकत नाही. सो मला पर्सनली ही साडी खूप आवडलेली आहे. आणि मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला घ्यायची असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लगेच लिंक शेअर करेन. ठीक आहे. आणि त्याचे रिव्ह्यू पण जरा चांगले होते, म्हणजे मी चेक करूनच घेतली होती, कारण की आज 2दाच वाईट अनुभव आले. तसे त्याचे पण रिव्ह्यू चेक केले होते, बट तरी पण असो, माझंच बॅड लक असेल. पण ह्या वेळेस
नक्कीच मला म्हणजे जशी पाहिजे तशी साडी भेटलेली आहे. सो मी खूप हॅप्पी आहे. सो चला मग मी म्हटलंच होतं की मला खरं हे पार्सल ओपन करायचं आहे आणि मला कपडे धुवायचे आहेत. म्हणजे स्त्रीला स्कूलवरून येण्याच्या आधी माझे कपडे झाले की मी पण रिलॅक्स राहील. सो चला मग आता पटपट मी कपडे वगैरे धुवून घेते आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया. सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली साडीसुद्धा कशी वाटली तेही नक्कीच कळवा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओने लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.